75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। उत्सव गणरायाचा, नैवेद्य चितळे मोदकांचा। मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा 5 वर्षांपासून अडगळीमध्ये। मध्य रेल्वेच्या नियम बदलामुळे पुतळा धूळ खात पडल्याची चर्चा। एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांना करावा लागणार भाऊबंदकीचा सामना। चुलत भाऊ अनिकेत कदम करणार विरोधामध्ये प्रचार। राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण जाहिरातीवरून मंत्रिमंडळ बैठकीनंतर चर्चा। एसओपी बनवण्याची फडणवीसांची भूमिका, तर आक्षेप घेण्यासारखं काय, राष्ट्रवादीचा सवाल। महाराष्ट्रच परकीय गुंतवणूकदारांचं आकर्षण असल्याची फडणवीसांची माहिती। पहिल्या तिमाहीमध्ये 70,000 कोटींची गुंतवणूक। टॉपच्या 8 राज्यांच्या बेरजेपेक्षा जास्त गुंतवणूक। महाविकास आघाडीमध्ये सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आक्रमक। 11 पैकी 6 जागांवर केला दावा। प्रणिती शिंदे यांच्या विजयानंतर काँग्रेसला हुरूप। रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 3रा दिवस। शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास रविवारी राज्यभर रास्ता रोको, तर सोमवारी बैलगाड्यांसह समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा। ठाण्यामधल्या वाहतूक कोंडीवरती तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्तांची पीडब्ल्यूडी पोलीस वाहतूक अधिकाऱ्यांसोबत बैठक। वैतागलेल्या ठाणेकरांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केल्यावर प्रशासनाला आली जाग। मुंबई गोवा हायवेवरती सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी। सुकेळी खिंड लोणेरे परिसरामध्ये वाहनांच्या रांगा। पावसाच्या सरी आणि महामार्गावरील चिखलामुळे वाहतूक मंदावली। मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी एकूण 310 गाड्यांची सोय। 16 सप्टेंबरपर्यंत गाड्यांमध्ये प्रथमोपचार चौक्या सुद्धा। मुंबईत गणेशोत्सवाच्या दरम्यान बेस्टची 24 तास सेवा। उद्यापासून 16 सप्टेंबरपर्यंत 9 मार्गांवर 27 जादा बस चालवणार। लालबागच्या राजाला रिलायन्स फाउंडेशनकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण। पाचू रत्नजडित मुकुटाची किंमत तब्बल 16 कोटी रुपये। नमस्कार, मी अमोल किनोळकर। आपण पाहतात एबीपी माझा। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या 100 हेडलाईन्सचा वेगवान आढावा। साताऱ्यातील खंबाटके घाटामध्ये वाहतूक विस्कळीत। घाट चढताना 2 ट्रक पडले बंद। अपघातस्थळी पोलीस आणि क्रेन दाखल। ट्रक हटवण्याचं काम सुरू। मुंबई गोवा हायवेवरती सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांची वाहतूक कोंडी। सुकेळी खिंड लोणेरी परिसरामध्ये वाहनांच्या रांगा। पावसाच्या सरी आणि महामार्गावरील चिखलामुळे वाहतूक मंदावली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरती